काहीतरी प्रॉब्लेम आहे माझा ना, सेन्सर हा डिटेक्ट करतो प्रत्येक वेळी. हो हो, मी चाललोय आता परीक्षेला. आज वाजले आता बघा 8:45 झाले आहेत, रात्रीचे 8:45. माझा पेपर उद्या आहे, उद्या 8. ओके, उद्या 8 8:30ला मी पेपरला असेल. यावेळी सांगलीला सेंटर आहे. विटा सांगली असं काही अंतर लांब नाही आहे, पण सकाळी उठा, घाईघाईत जावा, त्यापेक्षा चांगलं आहे युद्धभूमीवर अगोदर जाऊन सेट हो. मी सांगलीला चाललोय माझ्या आत्तीकडे. माझी आत्ती सांगलीलाच राहते. मग तिथे आत्तीकडे जाऊन नंतर मग मी पेपरला जाईन. म्हणजे सांगलीवाडीला पेपर आहे माझा. तर हा मी चाललोय, हा एक शॉर्टकट आहे. हा आमच्या गावावरून ना तासगावला पटकन जाता येते एकदम फास्ट. म्हणजे अगदी 15 किलोमीटरच्या आसपास अंतर, डायरेक्ट तासगाव. आमचं गाव म्हणजे बामणी, तिथून विसापूर आणि डायरेक्ट तासगाव. रस्ता बारीकच आहे, छान आहे. पण बघा एवढ्या लांब सुद्धा ना लाईटचे पोल मात्र आहेत. तर हे आलं हातनोली. हातनोली नंतर विसापूर आणि विसापूर नंतर चाललो मी तासगावला. इथे बाजार भरतो त्यांचा. म्हणजे आमचा बाजार शनिवारी असतो. तो जर का मिस झाला तर आम्हाला डायरेक्ट रविवारी या बाजाराला यावं लागतं. कधी कधी होतो मिस. आता बघा तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती. इथे हा रस्ता आहे ना, हा कसा कट झालाय तो बघा. हे बघा एवढा कट मारावा लागतो टर्न. हा रात्र असला मी तुम्हाला जज होत नाहीये, काय करत होते एवढा कट करायची काय. म्हणजे सरळ सोट एक स्मूथ टर्न घेतला असता तर. बिनकामाचा अपघात पॉइंट वाढवून ठेवला एक. आणि हा मी पोचलो विसापूरमध्ये. हे गाव का फेमस आहे सांगतो तुम्हाला. फेमस खूप कारणाला आहे, ती गोष्ट वेगळी. ह्या गावात तुम्ही आला तरी आलात इथे 1-2 पोस्टर तरी बघायला मिळतात. कोणाचं सिलेक्शन, कोण पोलीसमध्ये, कोण आर्मीत, कोण MBBSला, कोण एम्सला लागलं, बरंच बघायला मिळतं. क्या बात आहे, पडळकर साहेब आणि सुहास भैया दोघांचं पोस्टर. ह्या गावाचं अजून एक काय भारी माहिती आहे का, की भारी म्हणजे एक वेगळा गोष्ट. ह्याचा तालुका तासगाव पडतो, पण मतदारसंघामध्ये मात्र ना हे आमच्या विटा, आटपाडी, खानापूर ह्या मतदारसंघात हे गाव लावून घेतलं आता सध्या. त्यामुळे ह्या गावाचे पण आमदार आपले सुहास भैयाच आहेत. मागे एका व्लॉग मध्ये मी हा गाव घेतला होता. ह्या गावाच्या समोर एक बेकरी होती जी अतिक्रमणात हटवली. आता तिथून केक घेऊन गेलो होतो आम्ही आमच्या बिग बुल इंडेक्सचा बादशाह सूरज चव्हाणच्या घरी. त्याचं घर मागच्या बाजूला आहे. आता तुर्तास काही जात नाही. आमचे पेंटर सुद्धा या विसापूरचेच आहेत. ऍक्च्युली ह्या गावाला खूप महत्व आहे बरं का. शिरगाव बरेच पेंटर आहेत, बरेच कलाकार या गावात आहेत. कलाकारांचं गाव म्हटलं तरी चालेल या गावाला. सो मी आलो आता तासगाव सिटीमध्ये. जस्ट एंटर्ड. सो दिस इज अ सिटी ऑफ ग्रेप. तासगावला ग्रेप सिटी म्हणजे द्राक्षाचं शहर म्हणतात. माझे बऱ्यापैकी मित्रमंडळी आहेत ना हे तासगावचे आहेत. विट्यापेक्षा पण 2 जास्त मित्र माझे तासगावचे आहेत. तर आपले टीममेट जर का बघितलात तर रणजित सर अवताडे देशमुख ते पण तासगावचे. ते GST ऑफिसर आकाश सर ते पण तासगावचेच. ओके, हे तासगावचा मेन चौक. इथे स्टँड आहे डावीकडे आणि इथून आतमध्ये गेलात की भिलवडी नाका लागतो. तासगाव सिटी आहे ना ही अफोर्डेबल आहे. म्हणजे ह्याचे रेट थोडे रिझनेबल आहेत. विट्याचे रेट भयानक महाग आहे. नावातच कळेल, विटा इज द सिटी ऑफ गोल्ड. सोन्याचं शहर एक आहे आणि एक आहे द्राक्षांचं शहर. मला सांगा द्राक्षांचं शहर जरा जास्त छान वाटतं की नाही ऐकायला. नाव पण स्वीट आहे, शहर पण तसंच आहे छान. हे RR पाटील आपले आबा महाराष्ट्राचे सगळ्यात भारीवाले गृहमंत्री. अर्थात असं काही मोजमाप करता येत नाही भारी वगैरे, पण एक चांगले रेप्युटेड पर्सनॅलिटी. राष्ट्रवादीत ज्यांना खरंच मानलं पाहिजे असं एक आमदार RR पाटील. त्यांचं गाव. आता त्यांचा मुलगा रोहित पाटील हे इकडचे आता सध्याचे आमदार आहेत. खूप लहान वयात ते आमदार झाले. अर्थात ही डिझर्व दॅट. विनम्र पर्सनॅलिटी आणि वडिलांचे गुणधर्म आणि ती पेरलेली बीजे असतात ना जी उगवून येतात. बघा नाव घेतलं, समोर त्यांचं पोस्टर आलं. माझा कुठला पक्ष, माझा कुठली पार्टी अजिबात नाही आहे. बघा हे तासगावचं गणपती मंदिर आहे, खूप फेमस आहे. गणपती पंचायतन म्हणतात. सो मी आलो CNG पंपवर. बरोबर तासगावला आलो आणि माझा CNG संपला. भारत पेट्रोलियम आहे. पूर्ण CNG रेड झाला आणि किलोमीटर बघा माझे किती पडलेत. क्या बात आहे. ह्याला म्हणतात गरीबी में आटा गिला. CNG संपला आहे. किलोमीटर मला पडलेत 236 आणि हा नील. चलो बॅक, बाय बाय. हा टर्न एक वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का.
एकदम 90 डिग्रीत आहे बघा, बरोबर रोड क्रॉस करतो 90 मध्ये. आणि इथून पुढचा सगळा रोड एकदम बारीक आहे. म्हणजे इथे डबल क्रॉसिंग, म्हणजे पुढे एखादं हेवी व्हेकल आलं आणि इनकेस ट्रॅफिक असेल, आता रात्रनंतर बरं आहे, मग झालं बोंबललं. त्यात साईडला एखाद्या गाड्या पार्क केलेल्या असतात, कोणाची बंद पडलेली असते, मग तर तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. हे बुधगाव पर्यंत आहे ना जरा असंच ट्रॅफिक असतं. म्हणजे एखाद्या हेवी इथे लागला, आता हा ट्रक गेला ना, हे ट्रकच्या मागे सगळ्या गाड्यांनी जायचं पुढेपर्यंत, जोपर्यंत पुढे मोठा रोड लागत नाही तोवर, साधारण बुधगाव पर्यंत. शेवटी मी आता आतमध्ये आलोच. हे क्रेझी आईस्क्रीम पार्लर आहे, याच्या मागे आईस्क्रीम कंपनी आहे, याचा आउटलेट आहे. इथे स्वस्त आईस्क्रीम मिळायचं म्हणून खायचो आम्ही. हा वसंतदादा शुगर्स आणि त्याच्या गाड्या. एक रील आहे माझी, मला वाटतं बरोबर 1 वर्षापूर्वीची आहे, डिसेंबरची आहे. त्यात मी हेच सांगितलं होतं, इथे बैलगाड्यातून ऊस येतात, त्याची रांग वेगळी असते आणि ट्रॅक्टरवाल्यांची वेगळी, कारण ते बैल किती वेळ ना ते ओझं सहन करणार. क्या बात आहे, जुने दिवस आठवलं मला. 1 वर्षापूर्वी मला वाटतं तेव्हा आम्ही सांगलीला आलो आणि इथून पुढे देवगडला गेलो होतो मावशीकडे. बघा मग अशी बोललो ना, ते बघा ही बैलगाड्यांची रांग, ही रांग वेगळी असते. बापरे केवढ्या बैलगाड्या आहेत या, क्या बात आहे. किल्लार बैल सगळे, म्हणजे देशी वाहन अजूनही सेफ आहे म्हणायचं. बापरे किती वेळ बैल उभे राहणार. अर्थात हे काय ओझं त्यांच्या मानेवर नसतं, फक्त मानेवर बॅलन्स केलेलं असतं, ओझं चाकावरच असतं. पण क्या बात आहे, एवढी रांग. वेलकम टू संजय नगर. हा आहे सांगलीतला संजय नगर एरिया. हा कशासाठी फेमस आहे आय होप तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल, नसेल तर शोधा, कळेल.